प्रभु रामा
आणि उत्तमच आहे, परंतु आपली यमपुरी आज एवढी शांत का बरी? या नाराजा ह्या यमाच्यातून कोणत्याच शांत बसलाय म्हणजे आज साक्षात यमाच्यातून कोणाच्याही मरणाची नोंद नाही. चला तर आपण आपल्या शिवकार्यास प्रारंभ करू. देह पंढरी आत्मा श्री हरी, देह पंढरी आत्मा श्री हरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, हो गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी. आत्मा श्री हरी, आत्मा श्री हरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी. आत्मा श्री हरी, पंढरी आत्मा श्री हरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी. पंढरी आत्मा श्री हरी, पंढरी आत्मा श्री हरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी. नारायण नारायण. चला लागू आपल्या कामाला. तुझ्या मनातील इच्छा मी जाणतो. आज जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली, परंतु आपल्याला संतान नाही. म्हणून त्याच विचारात असेल तू, परंतु त्याची कल्पना आहे आम्हाला. नारायण नारायण.
भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हो भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हो भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे हो चरणी तव लागावे हरिनाममुखी ते घ्यावे हो चरणी तव लागावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी भवसागर पार कराया नाममुखी ते घ्यावे हो भवसागर पार कराया नाममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे हो चरणी तव लागावे आपण दोघे आराधना करा, तोच तो माझ्यावर योग्य तो मार्ग दाखवेल. ठीक आहे ना ऋषी? ठीक आहे ऋषी, येतो का मी?
बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही पावन झालेली कोकण भूमी आणि या भूमीमध्ये रंगली ही नमन रूपी लोककला आणि खरोखरच मायबाप रसिक हो या कलेचे दानकार याच गावचे सन्माननीय महेश शिवराम मेटकर महेश दादा शिवराम मेटकर यांच्याकडून भक्त हो मी तुमच्या आराधनाने प्रसन्न झालोय आपली कोणती इच्छा आहे ती माझ्या समोर प्रगट करावी हे देवादी देव गणेशा आमच्या पोटी संतान नाही म्हणूनच आम्ही तुमची आराधना करत आहोत भक्त हो चिंता करण्याचं काहीच कारण नाही माझे पितामह भगवान महादेव माझे पितामह भगवान महादेव नक्कीच यावर काहीतरी मार्ग काढतील यांची तुम्ही आराधना करा ठीक आहे
महादेवा आम्हाला सद्गुणी पुत्राचा लाभ व्हावा हीच आमची इच्छा आहे. वृद्धालक आपणास सद्गुणी पुत्र आपल्याला पाहिजे असल्यास त्या बाळाचा जन्मकाळ फक्त 5 वर्षाचा राहील. त्याची चिंता नाही करू नको. हताश होऊ नका वृद्धालक. आपणास दीर्घुणी पुत्र आपल्याला पाहिजे असल्यास तो पुत्र दीर्घायुष्य लाभेल. महादेवा तुम्ही आम्हाला खूपच चिंती टाकला आहात परंतु आमच्या पोटी पुत्र प्राप्तीचा लाभ होणार असेल तर तो सद्गुणी असावा. त्याचा जन्मकाळ फक्त 5 वर्षाचा दिसणार आहे. अशा तऱ्हेने भगवान महादेवाच्या कृपाशीर्वादाने वृद्धालक ऋषी व भार्या याला पुत्र रत्नाचा लाभ होतो. त्या बाळाचं नाव मालखंड्याचं ठेवण्यात येतं. हा बाळ हळूहळू मोठा होतो. आता 5 वर्षाचा होतो. तो बाळ 5 वर्षाचा होतो. आणि या 5 वर्षानंतरची ही पुढील कथा. या 5 वर्षानंतरची ही पुढील कथा. आज आपल्या बाळाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. अगं भाग्या असे काहीतरी बोलू नकोस. अगं ज्या परमेश्वराने त्याला जन्म दिला आहे तेच त्याचे रक्षण करतील. त्याची चिंता तू करू नकोस. हे माझ्या बाळा जाऊ नको खेळा. हे माझ्या बाळा जाऊ नको खेळा. काय माझा झाला गुन्हा शोधू कुठे मी आजर तुझला. शोधू कुठे मी आजर तुझला परतून ये माझ्या बाळा. हो हे माझ्या बाळा
सद्मार्गाची वाट मजदावी सद्मार्गाची वाट मजदावी ओ गुरुविना दिने नाही जीवन नाही ओ गुरुविना दिने नाही जीवन नाही सद्मार्गाची वाट त्याचा नृत्य आहे त्याचा प्राण घेऊ नये आता
जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे भले जीवन बहुमोलाचे हे भले जीवन मानवा तू माणूस बन मानवा
पण जिवंत असेल आणि या पिंडीत असेल ते दाखव तुझे ही सत्व मालिका. रसिक हो अशा तऱ्हेने परमेश्वराची मनापासून भक्ती केली असता साक्षात यमाला सुद्धा शरण यावे लागले. साक्षात यमाला सुद्धा शरण यावे लागले. असा घडला मृत्युंजय मार्कंडे. असा घडला मृत्युंजय मार्कंडे. माझा रसिक हो आमच्या लाडक्या रसिक कलावंतांकडून